काही दिवसांपूर्वी आम्ही पाचगणीला गेलो होतो आणि तिथून येताना मॅप्रोच्या शॉपमधून ही चॉकलेट घेऊन आलो होतो आणि ते खाताना माझ्या असं लक्षात आलं की ही चॉकलेट घरी बनवणं तर खूप इझी आहे. ही चॉकलेट विकत घेतली तर आपल्याला फक्त 100 ग्रॅम जवळजवळ 200 रुपयाला भेटत आहे. मग आता नेक्स्ट टाईम आपल्याला विकत कशाला घ्यायची, आपण घरच्या घरीच बनवूया. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे गौरी आणि आज आपण डेट आणि आल्मंडची चॉकलेट बनवणार आहोत. त्या पॅकेटमध्ये फक्त बदामाची चॉकलेट होती, पण आता आपण घरीच बनवतोय म्हटल्यानंतर आपल्याला आवडेल ते ड्रायफ्रुट्स यूज करू शकतो आणि व्हाईट चॉकलेटनी सुद्धा बनवू शकतो, आवडेल तसं डेकोरेट करू शकतो. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. ही चॉकलेट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत खजूर आणि बदाम आणि मी अजून 2 ड्रायफ्रुट्स ॲड करत आहे आणि ते म्हणजे काजू आणि मनुके. अतिशय सिंपल प्रोसेस आहे. आपल्याला खजूर घ्यायचा आहे, तो थोडासा कट करायचा आहे आणि त्याच्यातली बी बाहेर काढायची आहे आणि त्याच्यामध्ये बदाम टाकायचा आणि तो खजूर आपल्याला सील करायचा आहे. मी अजून एक करून दाखवते. अशाच प्रकारे आपल्याला काजूची पण चॉकलेट बनवायची आहे. खजूर थोडासा कट करायचा आहे, त्यातली बी काढायची आहे आणि त्याच्यामध्ये काजू टाकायचा आहे. काजू थोडासा मोठा आहे, त्यामुळे मी त्याचा वरचा थोडा पार्ट कट करून घेतला आणि बाकीचा राहिलेला काजू खजूरमध्ये आतमध्ये लॉक करून ठेवला. आता सेम आपल्याला मनुक्याची पण चॉकलेट बनवायची आहे आणि त्यासाठी मी खजूर कट केला आणि त्याच्यामध्ये मनुके भरले. मी एका वेळी एका खजूरमध्ये 2 मनुके भरले आहेत. अशा प्रकारे मी सगळ्या खजूरमध्ये काजू, बदाम आणि मनुके भरून घेतले आहेत. आता हे सगळे खजूर मी एका ट्रेमध्ये ठेवलेले आहेत आणि आपल्याला हे 1 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे. 1 तास झालेला आहे आणि आता आपण चॉकलेट मेल्ट करून घेऊया. मी डार्क चॉकलेट कंपाऊंड आणि मिल्क चॉकलेट कंपाऊंड दोन्ही पण यूज करणार आहे आणि दोन्ही सम प्रमाणात घेणार आहे. दोन्हीही चॉकलेट कंपाऊंड मी छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेले आहेत. कट केल्यामुळे चॉकलेट लवकर मेल्ट होते. चॉकलेट मी डबल बॉयलर पद्धतीने मेल्ट करून घेतलेली आहे. खजूर मी फ्रीजरमधून बाहेर काढून घेतलेले आहे आणि आता आपल्याला एक खजूर चॉकलेटमध्ये टाकायचा आहे आणि त्याला चॉकलेट लावून घ्यायची आहे. खजूर फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे त्याला पटकन चॉकलेट लागते आणि पटकन सुकूनही जाते. चॉकलेट लावलेले खजूर मी एका ताटामध्ये पेपरवरती ठेवले आहेत.
खजुरावरची चॉकलेट ओलीच असताना आपल्याला ते डेकोरेट करून घ्यायचं आहे. मी त्याच्यावरती थोडेसे चॉकलेट स्प्रिंकल ॲड करत आहे. आता मी व्हाईट चॉकलेट मेल्ट करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये देखील आपल्याला एक एक खजूर टाकायचा आहे आणि त्याला व्हाईट चॉकलेट लावून घ्यायची आहे. मी व्हाईट चॉकलेट देखील थोडीशी डेकोरेट करत आहे. खजूर थंड असल्यामुळे त्याच्यावरची चॉकलेट पटकन सुकून जाते. तरी देखील तुम्ही 10 ते 15 मिनिटासाठी ही चॉकलेट फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि आपली घरच्या घरी मस्त बदाम, काजू, मनुके आणि खजुराची चॉकलेट तयार आहे. आहे ना सोपं असली चॉकलेट बनवणं. आता मी तुम्हाला एक चॉकलेट कट करून दाखवते. तुम्हाला ही मी बनवलेली चॉकलेट कशी वाटली? मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद. बाय बाय.